नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मेडिकल लाईफ यूट्यूब चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये राऊंड 2चं MBBS BDSचं सीट मॅट्रिक्स आणि कोणत्या कॉलेजला किती जागा रिक्त आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, CET-सेलनं MBBS BDSच्या राऊंड 2चं सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे. यामध्ये मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला SC, ST, VJNT, OBC, SC, BC, EWS आणि ओपन या सर्व कॅटेगरीच्या टोटल जागा प्रत्येक कॉलेजला किती शिल्लक आहेत त्याबद्दल सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया जे हॉस्पिटल म्हणजे की आपलं ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. इनटेक कॅपॅसिटी 250 असणाऱ्या या कॉलेजला टोटल फक्त 17 जागा शिल्लक आहेत बघा. 2 नंबरचं आपलं LTMC मुंबई 200 इनटेक कॅपॅसिटी असणारं या कॉलेजला आपल्याला 9 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GSMC म्हणजे आपलं KEM हॉस्पिटल जे की फेमस आहे, पूर्ण टॉप 1मध्ये येतं हे. याची इनटेक कॅपॅसिटी 250 असणारं कॉलेज, याच्या बघा 65 जागा शिल्लक आहेत. ज्या विद्यार्थ्यांची इथे जास्त इच्छा आहे त्यांनी प्रिफरन्स 1ला हे देऊ शकता. आणि TNMC ज्याला की आपण नायर कॉलेज म्हणतो, 150 इनटेक कॅपॅसिटी असणाऱ्या या कॉलेजला 10 जागा शिल्लक आहेत राऊंड 2साठी. RGMC राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे 100 इनटेक कॅपॅसिटी असणारं, इथे 7 जागा शिल्लक आहेत. BJMC पुणे KEM नंतर दुसरं टॉपचं कॉलेज म्हणलं जातं या कॉलेजला. 250 इनटेक कॅपॅसिटी असणाऱ्या या कॉलेजला 26 जागा रिक्त आहेत. म्हणजेच KEM नंतर जास्त जागा रिक्त असणारं हे कॉलेज आहे. इथे बघा राऊंड 2साठी 26 आहेत जागा. नंतर आपलं सोलापूरचं डॉक्टर VM मेडिकल कॉलेज 200 इनटेक कॅपॅसिटी असणारे, इथे आपल्याला 12 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC मिरज इथे आपल्याला बघा 7 जागा शिल्लक पाहायला मिळतात. श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे इथे आपल्याला 11 जागा बघायला मिळतात. RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर 150 इनटेक कॅपॅसिटी असणारं, इथे 8 जागा शिल्लक पाहायला मिळतात. कुपर जुहूचं आपलं मुंबईचं कुपर मेडिकल कॉलेज 200 इनटेक कॅपॅसिटी असणारं, 11 जागा शिल्लक आहेत बघा इथे. GMC जळगाव इथे आपल्याला 8 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC बारामती सारखे इन्फ्रास्ट्रक्चर असणारं हे आपलं महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज आहे. इथे बघा आपल्याला 8 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC नंदुरबार इथे आपल्याला 6 जागा शिल्लक पाहायला मिळतात. अलिबागचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे आपल्याला 8 जागा शिल्लक बघायला मिळतात. सिंधुदुर्गचं मेडिकल कॉलेज इथे आपल्याला 7 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC सातारा 2 जागा, सर्वात कमी जागा शिल्लक आहेत बघा इथे. 2 जागा फक्त रिक्त आहेत. GMC रत्नागिरी मागच्या वर्षी आलेलं आहे नवीन कॉलेज, 6 जागा शिल्लक आहेत. आणि हे बघा GMC हे नवीन मुंबईचं या राऊंड 1ला आलेलं आपलं यावर्षीचं कॉलेज, ते 50 इनटेक कॅपॅसिटी असणारं, इथे 5 जागा शिल्लक आहेत. GMC नाशिक हे पण यावर्षी राऊंड 1ला नवीन आलेलं कॉलेज आहे, इथे बघा 7 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC नागपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कॅम्पस असणारे मेडिकल कॉलेज, 250 इनटेक कॅपॅसिटी असणाऱ्या या कॉलेजला 17 जागा शिल्लक आहेत. आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर हे नागपूरचं दुसरं IGGMC मेडिकल कॉलेज 200 कॅपॅसिटी असणारं, 13 जागा शिल्लक आहेत बघा. यवतमाळचं SVNGMC मेडिकल कॉलेज म्हणतो याला आपण, हे यवतमाळचं मेडिकल कॉलेज, इथं आपल्याला 12 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC अकोला इथे आपल्याला 6 जागा शिल्लक पाहायला मिळतात. GMC चंद्रपूर हे इथे आपल्याला 12 जागा बघायला मिळतात. GMC गोंदिया इथे 5 शिल्लक आहेत. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा हे वर्ध्याचं आपलं मेडिकल कॉलेज सेंट्रल लेवलचं, इथे 14 जागा शिल्लक आहेत. GMC संभाजीनगर ज्याला की आपण घाटी असं सुद्धा म्हणतो, इथे बघा 15 जागा शिल्लक आहेत. हे नांदेडचं SCGMC मेडिकल कॉलेज, इथे 150 इनटेक कॅपॅसिटी आहे, इथे 6 जागा शिल्लक आहेत राऊंड 2साठी. अंबेजोगाई हे पण आपलं फेमस कॉलेज आहे बघा, इथे बघा 12 जागा शिल्लक आहेत. VDGMC आपलं लातूरचं विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर 150 कॅपॅसिटी असणार, 8 जागा शिल्लक आहेत राऊंड 2साठी. GMC धाराशिव इथे बघा 3 जागा शिल्लक आहेत. आणि GMC परभणी हे पण मागच्या वर्षी नवीन कॉलेज आले, इथे बघा 6 जागा शिल्लक आहेत.
अशा करत सर्व कॅटेगरीच्या आपल्या टोटल जागा ज्या की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या आहेत त्या 369 एवढ्या राऊंड 2 साठी शिल्लक आहेत. तसं पाहिलं तर या राऊंड 2 साठी आपला कट ऑफ 2-3 मार्काने कमी होईल प्रत्येक कॅटेगरीचा, कारण जागा पण आहेत, कमी आहेत. असा सीट मॅट्रिक्स आहे बघा राऊंड 2चं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.